नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण गुढीपाडवा विशेष बासुंदी पुरीची रेसिपी पाहणार आहोत। तर आता आपण पटकन तयारी करूया। बासुंदीसाठी इथे आपण अर्धा लिटर दूध गॅसवर तापसं ठेवलेलं आहे। आता ते थोडं तापू देऊया त्याला। मी बारीक गॅस ठेवलेला आहे। आता त्याला थोडा वेळ तापू देऊया आणि आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरता। आता आपण ते मळून घेऊया पीठ। थोडं थोडं पाणी टाकून मळूया। पीठ जास्त पातळ मळायचं नाही, घट्ट मळायचं आहे। त्याच्यामुळे आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया। इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे। घट्ट असं पीठ मळायचं आहे, जास्त पातळ वगैरे मळायचं नाही आहे, चिकट करायचं नाही। पाणी जास्त नाही टाकायचं आहे, असं एकदम घट्टच पीठ राहायला पाहिजे। आता हे पीठ ना 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण इकडे बासुंदी करून घेऊया। थोडंसं तेल लावते मी त्याला आणि पीठ आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया झाकून मारून। त्याच्यावर झाकण ठेवते आणि साईडला ठेवते। इथे आपलं दूध तापायचं ठेवलंय। दुधाला आता उकळी येते। अर्ध्या लिटरपेक्षा थोडंसं जास्त मी घेतलंय दूध। त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून ते जरा चांगलं उकळून घेऊया आपण। आता त्याला थोडंसं अर्ध करायचंच आहे, घट्ट करायचंच आहे, पण आधी आपण त्याला चांगलं उकळ येऊ देऊया। दुधाला आपल्या चांगली उकळ आली आहे। आता याला 5 मिनिटं चांगलं अजून उकळून घेऊया आणि त्याला अर्ध करूया, कमी करूया, तर ते घट्ट व्हायला पाहिजे म्हणून। पहिले त्याला चांगलं उकळून घेऊया 5 मिनिटं। आणि मध्ये मध्ये गॅस बारीक ठेवा। मध्ये गॅस वाढवते आणि मध्येच गॅस बारीक पण करते, जेणेकरून ते पटकन तापलं पण जाईल। आणि फास्ट गॅस केल्यावर ते वर येतं, त्याच्यामुळे बारीक करते मला लगेच। आता याला 5 मिनिटं आपण जरा उकळून घेऊया चांगलं। तुम्ही पाहू शकता दूध आता बऱ्यापैकी आटलेलं आहे, पहिल्यापेक्षा थोडं कमी झालेलं आहे। मी फास्ट गॅस करून त्याला चांगलं उकळून घेतलं आहे 5 मिनिट। आणि सतत ढवळत राहावं लागतं, कारण खाली दूध लागू नये आणि वरती पण येतं दूध, त्यामुळे सतत ढवळत राहावं लागतं, जेणेकरून ते ओती जाऊ नये म्हणून। आता यातलं मी थोडंसं दूध काढून घेणार आहे या वाटीमध्ये। थोडंसंच घेणार आहे आणि यामध्ये मी थोडासा 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहे आणि ते आपण मिक्स केलेलं दूध आपण याच्यामध्ये ओतूया परत। ते जरा बाजूला ठेवते मी दूध। आता मी दूध थोडंसं बाजूला ठेवलं होतं, त्यामध्ये मी थोडासा कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहे 1 चमच। म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे आधी। त्याच्या ज्या गुठळ्या वगैरे होतात त्या पूर्ण मोडून घेणार आहे। चांगलं मिक्स करून घ्या आधी त्याला। आता आपले दूध इथे उकळते, ह्याच्यात मी कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं आहे, ते दूध मिक्स करणार आहे। आता हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून कॉर्नफ्लॉवर खाली बसणार नाही।
कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे दूध थोडं घट्ट झालेलं आहे. यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकणार आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, गोड वगैरे किती पाहिजे तुम्हाला तसं. याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकले. आता अजून त्याला 5 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं आहे. साखर विरघळू द्यायचे आणि अजून थोडं आटवायचं आहे ते दूध, जेणेकरून अजून थोडं घट्ट होईल. यामध्ये मी थोडीशी वेलची टाकणार आहे. दोन मिनटं जरा हे अजून आटवून घेऊया आपण दूध फास्ट गॅसवर. दूध आपलं आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि आटवलं पण आहे मी थोडं. त्यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. मला जे पाहिजे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. आणि आता आपण हे दूध थंड व्हायला ठेवून देऊया बाजूला ठेवून. आणि आपण आता पुऱ्या करून घेऊया. आपलं इथे पीठ जे मळलेलं होतं ते मी झाकून ठेवलं होतं. आता पुन्हा एकदा मळून घेऊया. आपली बासुंदी रेडी झालेली आहे. ती मी थंड करायला ठेवले. जसे थंड होईल तशी ती अजून घट्ट होत जाईल. त्यामुळे ती आता मी थंड करायला ठेवले. आणि आता आपण याच्या पिठाच्या पुऱ्या करून घेऊया. त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते आधी. आणि त्याच्या आपल्या नेहमीप्रमाणे पोळ्या म्हणजे चपाती जसं लाटतो तसं लाटून घेणार आहे मी. आणि मग त्याच्या पुऱ्या हे करून घेणार, थापून घेणार. एखाद्या धारवाल्या ग्लासने किंवा वाटी वगैरे असेल तुमच्याकडे एखादा धारवाला भांडा, त्याने या पुऱ्या थापून घ्यायच्या म्हणजे कट करून घ्यायच्या. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. मी एक पिठाचा गोळा घेतला आहे. त्याला जरा सुखं पीठ लावते. जास्त पातळ करायचा नाही आहे. त्याच्यामुळे पीठ मळताना पण घट्ट मळून घ्या. ते 5 मिनटं ठेवलं आपण ना झाकून की ते सॉफ्ट होतं आपोआप. आणि लाटताना पण चपाती ती पण जास्त पातळ नाही करायचे, मीडियम ठेवायचे. बस एवढीच. आता मी याच्या पुऱ्या हे करून घेणार आहे. माझ्याकडे ग्लास आहे धारवाला, त्या ग्लासने मी पुऱ्या पाडून घेणार आहे. या ग्लासने म्हणजे सगळ्या एकसारख्या येतील. आता मी या एका डिशमध्ये काढून घेणार आहे. आपण आधी थोड्याशा पुऱ्या काढून घेऊया आणि मग त्या तळायला घेऊया. आता आपल्या इथे सर्व पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण यात तळून घेणार आहोत. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. तेल तापाचं ठेवलेलं आहे. आणि आता आपण यात सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. आता तेल गरम झालं आहे. मी आता एक एक पुरी तळून घेते व्यवस्थित. एकदम नाही सोडणार आहे मी. एक साईडने पुरी चांगली तळून घ्या, मगच तिला पलटी करा. आता हिला मी पलटी करणार आहे.
जास्त लाल होईपर्यंत तळायच्या नाही आहेत आणि कच्च्या पण ठेवायच्या नाही आहेत। एक साईडने चांगली भाजली की दुसऱ्या साईडने चांगली तळून घ्यायची आणि मग त्या काढायच्या। सतत परतत नाही राहायच्या, नाही तर मग त्या फुटतात आणि मग तेल आतमध्ये जातं। खालची साईड थोडी जाड असते त्याच्यामुळे ते त्या साईडने थोडं जास्त वेळ तळून घ्यायचं। आता आपल्या या पुऱ्या झालेल्या आहेत। पाहिजे तर वरून तेल सोडा, पण तिला पलटी मारू नका। जर पातळवरची जे कवर असेल ते पातळ असेल तर पलटी मारू नका। आता आपण काढून घेऊया। सेम आता मी दुसऱ्या पण पुऱ्या तळून घेते पटापट सर्व। गॅस शक्यतो मीडियम ठेवा, जास्त स्लो पण ठेवू नका। तेल जर चांगलं तापलं असेल तर स्लो करा। पुऱ्या तळायला वेळ लागत नाही। गॅस तेल चांगलं गरम करून घ्या आणि पटापट तळून घ्या, होऊन जातात पटकन। इथे आपल्या पुऱ्या सर्व तळून झालेल्या आहेत, बघा कशा फुगलेल्या आहेत चांगल्या मस्तपैकी। आणि जास्त कडक पण नाही मी तळलेल्या आहेत, नाही तर कधी कधी काही पुऱ्या कडक पण होऊन जातात। आता त्या फुगलेल्या आहेत चांगल्या। आणि आपली इथे बासुंदी पण रेडी आहे। आता आपण पूर्ण एक थाली तयार करूया बासुंदी आणि पुऱ्यांबरोबर आणि मग सर्व करूया। आपली बासुंदी आणि पुरी रेडी झालेली आहे। आपली बासुंदी बघा घट्ट अशी झालेली आहे आणि पुऱ्या चांगल्या फुगलेल्या पण आहेत। आपली बासुंदी आणि पुरीची रेसिपी रेडी झालेली आहे। आणि त्याबरोबर मी सिंपल महाराष्ट्रीयन थाली गुढीपाडव्यासाठी ही महाराष्ट्रीयन थाली त्यामध्ये मी सर्व केलेली आहे बासुंदी आणि पुरी। त्याच्यामध्ये मी बटाट्याची भाजी, काबुली चण्याची भाजी, गोड वरण, पापड, लोणचा आणि त्याबरोबर भात सर्व केलेला आहे। आपली सिंपल महाराष्ट्रीयन गुढीपाडव्यासाठी अशी थाली रेडी झालेली आहे। आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू। आणि तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।